चैप्टर नंबर 5, सेकेंडरी एंड टर्शियरी एक्टिविटीज, ये हम पढ़ रहे हैं। उसके बारे में हमने जो इंडस्ट्री का लोकेशन है, इसके ऊपर कौन कौन सी प्रकार की फैक्टर्स रिस्पॉन्सिबल है, वो परिणाम करते हैं उसके ऊपर। जो हमें साइट सिलेक्शन करना है, लोकेशन सिलेक्शन करना है इंडस्ट्री फॉर्मेशन के लिए, तो हमने वो फिजिकल फैक्टर, देन इकोनॉमिक फैक्टर, पॉलिटिकल फैक्टर, इसके बारे में कल हमने जानकारी ली है। आज हम ये देखने वाले हैं कि फुटलेस इंडस्ट्रीज मतलब स्थान मुक्त उद्योग. अच्छा, लोकेशनला फार एवढं इम्पॉर्टन्स नसतं. जसं आपण बघितलं की शुगर केनचं आपण एक्झाम्पल घेतलं की शुगर केन हा नाशवंत माल आहे, पेरिशिबल आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रोसेसमध्ये 24 तासाच्या आत आणणं फार गरजेचं आहे. म्हणून मग त्याचं लोकेशन आपल्याला त्याच प्रोव्हान्सेसमध्ये जिथं शुगर केनचं प्रोडक्शन होतं ॲग्रिकल्चरमध्ये, तिथंच आपल्याला कारखाने उभे राहिलेले दिसून येतात आणि ते वजनाने पण जड आहेत. सेकंड थिंग आपण असं बघितलं की जे हेवी मटेरियल आहे, बल्की मटेरियल आहे, अवजड उद्योग आहेत, म्हणजे मग मोटार कार उद्योग असेल, स्पेअर पार्ट बनवणं असेल, चेसी बनवणं असेल एखाद्या गाडीची, रेल्वे इंजिन बनवणं असेल, रेल्वेचे डब्बे बनवणं असेल, रूल बनवणं असेल, आणि हे वजनाने खूप जड आहे, अवजड आहेत, कारण याच्यामध्ये प्युअर पोलादाचा वापर केला जातो. आणि मग अशा कारखान्यांना एक विशिष्ट लोकेशनच पाहिजे. आणि मग ते लोकेशन आपण असं बघितलं का जिथं दगडी कोळसा उपलब्ध आहेत, ते बर्निंग करण्यासाठी इंडस्ट्रीजला जनरेट पॉवर, ताकद, शक्ती देण्यासाठी त्याची दगडी कोळशाची गरज आहे. त्याचबरोबर त्याच भागामध्ये आपल्याला मायनिंग म्हणजे लोह खनिजाचं उत्खनन देखील झालेलं दिसून येतं. म्हणजे हे दोन्ही घटक प्लस वॉटर सप्लाय तेही महत्वाचं आहे. म्हणून या 3 घटक प्लस बाजारपेठ, सॉरी प्लस लेबर, म्हणजे लेबर फोर्स, कामगार पण पाहिजे, असे 3, 4, 5 घटक अतिशय गरजेचे आहेत. म्हणून त्याचं स्थान हे निश्चित केलेलं आहे. आलं लक्षामध्ये? तर आता होतं काय मुलांनो, आता काही इंडस्ट्रीज अशा आहेत की त्याला विशिष्ट लोकेशनची गरज नाही. कारण त्याचं कारण असं आहे, आपल्याला पुस्तकामध्ये उदाहरण दिले की ऑच कंपनी, आपण ज्याला घड्याळ म्हणतो, घड्याळ निर्मिती असेल किंवा मग हिऱ्यांना पैलू पाडणं असेल, म्हणजे हिरे, जवाहर, दागिने, सोनं, चांदी याचे जे काही मौल्यवान वस्तू, याला कलाकसर करून त्याला फिनिश गुड तयार करतात. आणि मग ते वजनाने हलका, अगदी विमानाने देखील त्याची एक्सपोर्ट इम्पोर्ट होती, जेणेकरून आपण अवजड उद्योग जर बघितलं तर त्याचा कच्चा माल, पक्का माल हा जहाजांनी जातो, परंतु इथं विमानाने देखील त्याची वाहतूक केली जाऊ शकते. म्हणून याला काही स्थान काही महत्वाचं नाही का, ज्याला हा काय हवामानाचा काय फरक पडत नाही एवढा. आणि कच्चा माल पण इम्पोर्ट करून आणता येतो, पक्का माल पण एक्सपोर्ट करता येतो, कारण ते वजनाने अतिशय हलके आहेत. आणि त्याची असेंब्ली जरी केली, त्याचं घड्याळ पूर्ण समजा तयार झालं की त्याला मार्केटमध्ये किंमतच आहे, त्याला व्हॅल्यूच आहे. प्रोसेस कमी आणि व्हॅल्यू जादा, म्हणून याचं ट्रान्सपोर्टेशन जरी कॉस्ट आलं तरी ते परवडतं, असं त्याचा मागचा हेतू आहे. म्हणून त्याला शब्द दिला की फुटलेस इंडस्ट्रीज, दॅट मीन्स स्थान मुक्त उद्योग. A footless industry does not have a strong locational preference because the resources, production skills, and consumer on which it depends can be found in numerous places. म्हणजे या दोन व्यवसायाचा जर आपण विचार केला तर याचा स्किल वर्कर ह्याला खूप महत्वाचे आहेत. जसे की आपण अनस्किल, सेमी स्किल लेबर बघितले, परंतु हे टेक्नॉलॉजिकल काम आहे, घड्याळ निर्मितीचं काम आहे, त्याला स्किल वर्कर पाहिजे. म्हणजेच काय, शार्प बुद्धीचे लोक तिथं कामाला आपल्याला येतात. किंवा मग कलाकसरी ज्याला म्हणतो, हिऱ्यांना पैलू पाडणे, सोने, दागिने, जवाहर जे आहेत त्यांना विशिष्ट पद्धतीची छान डिझाईन देणे. आणि दुसरी गोष्ट त्याला महत्वाची ते म्हणजे मार्केट. आणि मार्केट म्हणजेच काय, तर लोकांचं डिमांड, म्हणजेच आपण त्याला काय म्हटलेलं आहे, कंझ्युमर शब्द वापरतो. ग्राहक, ग्राहक शक्ती ही फार महत्वाची काम करते या फुटलेस इंडस्ट्रीजमध्ये. तर द इंटरनेट अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲडव्हान्स कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी हॅव मेड लोकेशन कम्प्लिटली डिटॅच फ्रॉम बोथ रिसोर्सेस अँड मार्केट कन्सिडरेशन. आता काय झालेलं की फास्ट दळणवळण झालंय, संदेशवळण झालं, म्हणजे कम्युनिकेशन झालंय. आणि फास्ट का झालं तर आता इंटरनेट आलेलं आहे. मग आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर देखील आता मीटिंग्स अरेंज केल्या जातात, किंवा प्रोडक्टचं माल कसं आहे ते डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलं जातं. म्हणून आता मार्केट ला जर काही वस्तू जर पोहोच करायच्या ठरल्या, किंवा मग
एक ऑफिस ते दुसरं ऑफिस किंवा एक इंडस्ट्री ते दुसरी इंडस्ट्री, एक देश ते दुसरा देश, इथं देखील आता कम्युनिकेशन अतिशय फास्ट झालेलं आपल्याला आढळून येतं. आणि मग त्याचाही महत्त्वाचा भाग आपल्याला इथे विचारात घेणं गरजेचं आहे. मग पुढचं आपण रीड करू की the internet and other forms and advanced communication technology have made location completely detached from both resource and market consideration. Some prominent examples of footless industries are watchmaking, diamond cutting. सुरुवातीलाच मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल दिलं की घड्याळाची निर्मिती आणि डायमंड कटिंग म्हणजे हिऱ्यांचं तासणे किंवा त्याला पैलू पाडणे etc. Like inputs, the output is lightweight and can be easily transported to the market. वजनाने हलके आहे आणि भरपूर प्रमाणात ते कॅरी करू शकतो. मोस्ट ऑफ द फुटलेस इंडस्ट्रीज प्रोड्यूस लो व्हॅल्यूम अँड हाय व्हॅल्यू आउटपुट. म्हणजे उत्पादन जरी कमी झालं परंतु त्याची मार्केटमध्ये मुलांना खूप प्राइस आहे, त्याचं व्हॅल्यू खूप जास्त, त्याच्यापासून पैसे कमवता येतात. म्हणून त्याला शब्द वापरला की लो व्हॅल्यू अँड हाय व्हॅल्यू आउटपुट्स. लो व्हॅल्यूम अँड हाय व्हॅल्यू असा शब्द येतो. मग तुम्हाला ट्राय दिसमध्ये बरेचसे काही एक्झाम्पल दिलेत की कुठली कंपनी फुटलेस आहे आणि कुठली लोकेशन महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की फुटलेस इंडस्ट्रीचा आपण काय केलेला आहे इथं अभ्यास केलेला आहे. आणि मग अदर फॅक्टर्समध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा ठरला फुटलेस इंडस्ट्रीच्या आधी बघा अदर फॅक्टर्स म्हणजे स्प्लिट लोकेशन, स्थान विभाजन असं त्याचा शब्द आहे. Sometimes the different stages of production are decentralized and production is organized at different places for reducing transport costs. In mobile industries and automobile industries, various parts of the commodity are made in different areas and assembled at one place, splitting of the production of a commodity at different places, reducing cost. आता ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करायचं ऑटोमोबाईल इंजिनियरचं तुम्ही बघा. ऑटोमोबाईल म्हणजे एक जर व्हेकल तयार झाली तर ते व्हेकलची समजा आपण टाटाची व्हेकल तयार झाली, तिची चेसी टाटाची, तिचं इंजिन टाटाचं आहे, आलं लक्षामध्ये. परंतु तिला लागणारे टायर्स टाटाचे आहेत का, तिला लागणारे वायर लाईट टाटाचं आहे का, तिचं कुशन टाटाचं आहे का नाही, त्या वेगवेगळ्या कंपन्याचं. मग ते काय केलं जातं एकत्र आणून तिची गाडी बनवली म्हणजे कार असेल ट्रक्स असेल ते बनवलं जातं. म्हणजे विविध प्रकारच्या कंपन्या त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि मग ते ठिकठिकाणी होतं. असं नाही का आता इथं जमशेदपूरला टाटा स्टील इंडस्ट्री तिथं आता ऑटोमोबाईलचं काम चाललं म्हणजे कार बनवण्याचं काम, काही ट्रक टेम्पो बनवण्याचं काम चाललंय. आणि मग कितीतरी 500 किलोमीटरला लाईटचं काम चालू आहे. म्हणजे त्या कारला लागणारी जी लाईट डिझाईन फिक्स केलेली ती वेगळी कंपनी असते, ल्युमॅक्स असू शकते ती कंपनी. आणि मग ती कंपनी काय करते तिथं वेगळं प्रोडक्शन तयार करते, तिथं लाईट तयार करते, वायरिंग तयार करते, टायर असेल, MRF असेल, C8 असेल, अपोलो असेल, वेगवेगळ्या जसं पाहिजे त्यांची डिमांड असेल तसं त्या कंपनीला ते प्रोव्हाइड केलं जातं. आणि मग त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट जरी आली, समजा टायर जरी आपल्याला जमशेदपूर 500 किलोमीटर आणायचं ठरलं तरी ते परवडतं. कारण का ते वजनाने पण हलकं आहे आणि ट्रक्सच्या साह्याने रेल्वेच्या साह्याने ते आपण कॅरी करू शकतो. म्हणून मोटार व्हेकलचं आपल्याला तिथे एक उदाहरण त्यांनी छानपैकी दिलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पार्ट्स तयार होतात, स्पेअर पार्ट्स तयार होतात, नंतर त्याचं असेंबल केलं जातं. सेकंड पॉईंट आपल्याला अदर फॅक्टर्समध्ये आहे की इकॉनॉमिक्स ऑफ स्केल ऑर ॲग्लोमरेशन म्हणजे उद्योगांचे केंद्रीकरण. आता उद्योगांचे केंद्रीकरण म्हणजे तर आता एक MIDC रिजन असतो. MIDC रिजन म्हणजे काय, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं, आणि त्याला एक पर्टिक्युलर रिजन दिलेला असतो, एक स्पेसिफिक एरियामध्ये इंडस्ट्रीज फॉर्म असते. मग आता त्याचं ॲग्लोमरेशन म्हणजे ते केंद्रीकरण का होतं तिथं, मुलांना एक लक्षात घ्यायचं की एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर अवलंबून असते आणि विशेषतः कसं त्यांचं जरी प्रोडक्शन वेगवेगळं असेल, त्यांचा जरी उद्देश वेगवेगळा असेल, परंतु त्या फॅसिलिटीज कशा कॉमनली डिवाइड त्याचं कॉमनली म्हणजे त्याचा फॅसिलिटीज त्या गेन करतात, फॅसिलिटी त्या प्राप्त करतात. कशा, समजा एका कंपनीसाठी जर रस्ता तयार झाला असेल तर दुसरी कंपनीच्या व्हेकल्स देखील त्या मार्गे येऊ शकतात. बरोबर आहे की नाही. असं नाही का एका पर्टिक्युलर कंपनीसाठीच तो रस्ता तयार झाला, तसं नाही. त्या रिजनमध्ये जेवढ्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या प्रत्येक इंडस्ट्रीचं आपण ज्याला म्हणतो की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ह्या गोष्टी तिथून चालू शकतात. म्हणजे दळणवळण तिथून चालू शकतं. नंतर मग पाण्याची सुविधा असेल,
धरणाद्वारे त्यांना पाणी पुरवठा केला जातो. हे पाण्याची एक मोठी पाईपलाईन आलेली असते आणि मग सर्व इंडस्ट्रीला ते पाणी पुरवठा केला जातो. भल्या मोठ्या हजारो एकरमध्ये ती इंडस्ट्रीज उभे राहतात. मग ती प्रत्येक जमीन प्रत्येक मालकाला स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जाते. मग इलेक्ट्रिक सप्लाय असेल, पॉवर सप्लाय असेल, या सर्व गोष्टीचं ते काय करतात, विभागून काय करतात, त्याची फॅसिलिटीज प्राप्त करून घेतात. तर अशा प्रकारे अवेलेबिलिटी ऑफ various facilities lead to establishment of industries in a region by using the available opportunities according economic scale. म्हणजे अनुमान असं त्याचं एक मराठीत त्याचं ट्रान्सलेशन इकॉनॉमीज ऑफ स्केल असं एक अनुप्रमाण असं त्याचा अर्थ होतो. The region attracts more industries with time. Consequently, concentration or agglomeration of industries occurs in this region. As a result of this, the above mentioned physical and economic factors have no influence on location. A special characteristics of such a region is that industries that are mutually complementary to each other and establish there. म्हणजे ते काय करतात, एकमेकांची कॉम्प्लिमेंटरी शेअर करून घेतात. For example, all over the world, places where iron and steel industries were located, so the development of industries which use steel and raw material, wings and steel automobile accessories, locomotives, etc. This is turn led to establishment of car manufacturing units, packaging industries, railway engine manufacturing industries. Due to such agglomeration, new industries get more profit as compared to low investment due to economic of scale. आता इकॉनॉमिक स्केल तिथं एक आपल्याला त्यांनी उदाहरण दिलं की एका रिजन पर्टिक्युलर रिजनमध्ये अगोदरच इंडस्ट्रीज फॉर्म झालेल्या आहेत, अगोदरच कंपन्या उभ्या आहेत. आता नवीन तिथं अजून जर कंपनी स्थापन करायची ठरली तर त्या नवीन कंपनीला तिथं खर्च कमी येतो. कारण का, अगोदरच तिथं फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या असतात. म्हणजे तो रस्ता असेल, पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, स्वस्त जमीन असेल, या गोष्टी तिथं. म्हणून नवीन कंपनी तिथे उभा करायला काय, मग त्या कंपनीच्या मालकाला खर्च कमी येतो. आणि सांगायचं तात्पर्य का, इकॉनॉमिक्स ऑफ स्केल ॲग्लोमरेशन म्हणजे जे काही कारखानदारीचं एक केंद्रीकरण झालेलं आहे ते काय करतात, शेअरिंग करतात फॅसिलिटींचं. असा त्याचा आपल्याला मुद्दा शिकवतो. तो शॉर्ट नोटमध्ये किंवा क्लिअर द कन्सेप्टमध्ये तुम्हाला असा पॉईंट विचारू शकतात. स्प्लिट लोकेशन और ॲग्लोमरेशन इंडस्ट्रीज और फुटलेस इंडस्ट्रीज, अशा प्रकारचे 3 मुद्दे आज जे आपण शिकलो ते तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये क्लिअर द कन्सेप्टमध्ये विचारू शकतात किंवा ब्रॉड क्वेश्चनमध्ये मग तिन्ही विचारू शकतात. ओके, थँक्यू व्हेरी मच.